नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार CBDT समिती प्रस्तावित आयकर कायदा 1961चं पुनरावलोकन करण्यासाठी विचार करते. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवरती माहिती दिली की ही अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही आणि सरकार 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या संकल्पामध्ये प्रस्तावित विधेयकाची माहितीही जाहीर करू शकतं. या माहितीनुसार आयकर कायद्याची भाषा आता सोपी केली जाऊ शकते. नोकरशाहीचा भार कमी करण्यासाठी सरकार अनेक दशकांपासून आपल्या कर कायद्यांचं आधुनिकीकरण करते. असं असून सुद्धा कर विवादांशी संबंधित प्रकरणं दुपटीने वाढून 10.5 लाख कोटी रुपये म्हणजेच 123 अब्ज डॉलर्सची झालेली आहेत. जुलै महिन्यामध्ये 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 6 महिन्यांमध्ये आयकर कायद्यांचा समावेशक आढावा घेण्याची घोषणा केली होती. सध्या कर कायद्याअंतर्गत आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्ष म्हणण्याची प्रथा बदलली जाईल आणि ते कर वर्ष म्हणून संबोधलं जाईल. याशिवाय कर रिटर्न भरण्यासाठी अतिरिक्त फॉर्म्सची संख्याही कमी करण्यात येईल. यापूर्वी प्राप्तिकर दिनाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सल्ला दिला होता की त्यांनी करदात्यांशी निष्पक्ष वागण्याची गरज आहे. त्यांनी करदात्यांना पाठवलेल्या नोटिसांची भाषा सोपी बनवण्यास सांगितलं होतं, जेणेकरून करदात्यांना ते अगदी सहज समजेल आणि त्यांना कर विभागाला उत्तर देण्यासाठी वकिलाची नेमणूक करावी लागणार नाही. आपण आपल्या करदात्यांशी अगदी सोप्या भाषेत बोललं पाहिजे, असं देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले. आणि भविष्यामध्ये हळूहळू तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी CAची गरज देखील लागणार नाही, अशा पद्धतीचा मसुदा आता तयार करण्यात येतोय, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती स्वतःचा इन्कम टॅक्स रिटर्न अगदी सहज स्वतःच भरू शकेल. तर मग आता पाहावं लागेल की नक्की काय होणार आहे ते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बरीच मोठी अपडेट आता आपल्याला हाती लागलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.